वैष्णव जन तो तेन कहिए जे पीड़ पराई जाने रे पर दुखे उपकार करे तो मन अभिमान नो आने रे वैष्णव जन तो सकल लोकमा सौने वंदे निंदन करे के रे वाच काज मना निजल रागे धन धन जननी तेनी रे वैष्णव जन दो सातेरी नैसर्गिक वसाहत पकडणे प्रात्यक्षिक या विषयाच्या माहितीपटात आता आपण पुन्हा भेटत आहोत. निसर्गतः या अशा झाडाच्या ढोलीमध्ये किंवा अंधारा जागांमध्ये सातेरी मधमाशा त्यांच्या स्वभावानुसार वसाहती बनवत असतात. ही आहे एका माठामध्ये असलेली सातेरी वसाहत. सातेरी माशा या अंधारात काम करत असल्यामुळे त्यांच्या या स्वभावाचा फायदा घेऊन आपण पेटीमध्ये सुद्धा या माशा पाळत असतो आणि ही माठात असलेली वसाहत आपण पकडून पेटीमध्ये स्थिर करण्याचं प्रात्यक्षिक आता पाहणार आहोत. मुळातच वसाहत म्हणजे काय? वसाहत म्हणजे एक राणी माशी, सुमारे 2000 ते 30,000 कामकरी माशा, 300 ते 500 नर, अंडी, लार्वा, प्युपा इत्यादी या सगळ्याचा समावेश वसाहतीमध्ये होत असतो. आणि ही वसाहत जेव्हा आपण पेटीमध्ये स्थिर करतो तेव्हा त्याच्यामध्ये आणखीन एका घटकाचा समावेश होतो, तो म्हणजे मधपाळ. हा मधपाळ देखील या वसाहतींचा भागच होतो जेव्हा ती वसाहत पाळली जाते आणि मग या मधमाशांनी जमवलेल्या मधावरती आपण व्यवसाय करत असतो. आता ह्या माठामध्ये असलेली वसाहत आपण माठ फोडून बाहेर काढणार आहोत. अर्थात हे तंत्रशुद्ध काम आहे. हा माठ फोडलाय आणि त्याचा तळ फोडून बाजूला करला जातोय. आपल्याला दिसतायत या माठामध्ये पांढऱ्या रंगाची पोळी आहेत आणि हा माठ त्या पोळ्यांनी पूर्ण भरलेला आहे. साधारणतः या वसाहतीमध्ये 30,000 पेक्षा जास्त माशा आहेत आणि एवढी माशांची संख्या असणं म्हणजे ही वसाहत सुदृढ आहे आणि या वसाहतीतून दुसरी वसाहत निर्माण होण्याची शक्यता आहे. आपण थोडंसं जवळून या माठाचं निरीक्षण करणारच आहोत, पण साधारणपणे ही वसाहत विभाजनासाठी तयार असल्याचं दिसून येतं. वसाहत विभाजनासाठी तयार आहे हे कशावरून ओळखावं? याचे काही निकष आहेत. पहिला भाग, वसाहतीमध्ये मध जवळजवळ नाहीच. पोळ्यामध्ये राणी माशींनी अंडी घालून ही सर्व घरं सील केलेली आहेत. ही आहेत राणी घरं. राणी माशी साठीची अंडी या घरात घातली जाणार आहेत आणि मग त्याच्यामध्ये रॉयल जेली भरून ही घरं सील केली जातील. याच्यातून राणी माशी जन्माला येईल. नेहमीच वसाहतीमध्ये आपण मगाशी पाहिलं तसं एकच राणी असते.
मग आता राणी घरं का? तर ही राणी, नव्याने जन्माला आलेली राणी, आपल्याबरोबर काही माशा घेऊन स्वतःचा वेगळा संसार, वेगळी वसाहत तयार करेल. म्हणजेच वसाहत विभाजन होईल. आता ही जी माठात असलेली जी पोळी आहे, ही पोळी सुरीने कापून माठापासून वेगळी केली जाते. आणि अशी वेगळी केलेली पोळी मग आपण पेटीतल्या फ्रेमला एक एक करून बांधणार आहोत. ही बांधण्याची प्रक्रिया ही आपण लक्षपूर्वक पाहूया. याच्यातले जे तांत्रिक कौशल्याचे भाग आहेत ते म्हणजे माठापासून ही पोळी कापणं, ती व्यवस्थित आकार देऊन फ्रेमला बांधणं, याच्यावरच या व्यवसायाच्या पुढच्या भवितव्य हे अवलंबून असतं. आता हे पहिलं पोळं माठापासून वेगळं केलं आहे. हे पोळं फ्रेमला बांधताना या फ्रेमला मध्यभागी 2 तारा आहेत. पोळं मोडू नये यासाठी या तारांची व्यवस्था केलेली असते. आता फ्रेमला पोळं बांधताना या तारा पोळ्याच्या मध्यभागी याव्यात यासाठी याला सुरीने 2 छेद दिलेले आहेत आणि या तारा पोळ्याच्या मध्यभागी जातील याची व्यवस्था केली. तुम्हाला प्रश्न पडेल की मग आता हे कापलेल्या पोळ्याचं काय? तर या ज्या माशा आहेत, साफसफाईच्या वेळी त्या मेलेले लार्वा काढून टाकतील आणि कापलेल्या जागी नव्याने आकारबद्ध पुन्हा पोळं बांधलं जाईल. ही पहा, ही पोळं फ्रेमला बांधण्यासाठीची गाठ आहे. पहिली गाठ पोळ्याला बांधायची आहे, तशीच दुसरी गाठ पोळ्याला बांधायची आहे आणि पोळं पहिलं फ्रेम वरच्या टॉपला फिक्स करायचं आहे. आणि हा जो वर दिसतोय तो प्रत्यक्षात खालचा भाग आहे. म्हणजे वरच्या भागापासून खालच्या भागापर्यंत पोळं हे फ्रेमच्या बरोबर मध्यावरती बांधलं जाईल आणि त्याचा कोणताही भाग फ्रेमच्या बाहेर येणार नाही, ज्याच्यामुळे वसाहत तपासताना आपल्याला अडचण निर्माण होणार. हे आहे त्या पोळ्यांमधलं एक छोटं पोळं. या पोळ्यामध्ये नराचीही घरं आहेत. आता हे पोळं फ्रेमला आपण पहिल्यासारखंच पुन्हा बांधणार आहोत. अशा पद्धतीने सगळी एका पेटीमध्ये साधारण 8 फ्रेम असतात. या 8च्या 8 फ्रेमला आपण पोळी एक एक करून बांधणार. बरेचदा निसर्गात मिळणाऱ्या वसाहती एवढ्या मोठ्या नसतात. साधारणपणे 4 फ्रेम असलेली वसाहत ही आपण पाळण्यासाठी उपयुक्त समजतो. कारण आपल्या इथे पेटीत वसाहत आल्यानंतर माशांचं काम सुरूच राहतं आणि त्या पुढील उरलेल्या फ्रेमवरती सुद्धा स्वतः पोळी बांधतात. पण इथे मात्र आपल्याला रेडीमेड जास्त पोळी आहेत. ही पोळं जे आपण मगाशी पाहत होतो त्याच्यामध्ये हे आहे राणीघर. अशी राणीघरं साधारण 4 ते 5 एका पेटीमध्ये असतात. हा दिसतोय हा नर आणि ह्या नराचं म्हणजे नर माशी ज्या आम्ही 300 ते 500 वसाहतीमध्ये असतात, हे नर कायम वसाहतीमध्ये दिसत नाहीत. साधारण ऑगस्ट सप्टेंबर मध्ये म्हणजे कॉलनीचं विभाजन होण्याच्या परिस्थितीत हे तिथे असतात. हे विशेष काही काम करत नाही. राणी माशीचे संयोग करणं एवढंच काम आणि माशांनी, कामकरी माशांनी आणलेल्या मधावर हे जगत असल्यामुळे यांना ऑगस्ट सप्टेंबर नंतर मारून टाकलं जातं. चांगला मधमाळ देखील अशी नराची जास्तीची असलेली घरं ही कापून टाकत असतो. त्याच्यामुळे मध उत्पादनात वाढ होत असते. कारण हे असे मध खाणारे, मधाचं उत्पादन न करणारे घटक आपल्या वसाहतीत असणं हे चांगल्या व्यवसायाचं लक्षण नाही. त्यामुळे आता हा भाग आपण काढून टाकला आणि ते पोळं आहे ते आपण पुन्हा फ्रेमला बांधणार आहोत.
अशा पद्धतीने सगळी आठीच्या आठी पोळी आपण फ्रेमला एक 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 करून बांधले. आता ह्या पोळ्याचं आपण थोडं जवळून निरीक्षण करूया. आपल्याला दिसतंय हा पराग साचवलेला आहे आणि या फ्रेमवर सगळी जी घरं आहेत ती कामकरी माशांची आहेत. आणि ही जी मध्ये मध्ये छिद्र दिसत आहेत ज्याच्यामध्ये आता लार्वा आहे, याच्यातून कामकरी माशी जन्माला येणार आहे. मध्ये मात्र काही घरं आपल्याला पूर्ण रिकामी दिसत आहेत. ही रिकामी घरं या पोळ्याचं तापमान तपासण्यासाठी जाणीवपूर्वक ठेवली जातात. एक छोटी माशी आपल्याला ह्या पोळ्यावर फिरताना दिसते. ही सुद्धा कामकरी माशी आहे, नुकतीच जन्माला आहे. या कामकरी माशांचं आयुष्य फार चांगलं असतं. यांचं पूर्ण आयुष्य हे प्रोग्रॅम्ड असतं. या 1 ते 3 दिवस पोळ्यांची साफसफाई करतात. 4 ते 9 दिवस मोठ्या अळ्यांना खाद्य देतात. 10 ते 18 दिवसाच्या वयात असताना पोळी तयार करतात. 19 ते 22 दिवसाच्या वय असताना संरक्षण करतात आणि त्यानंतर मरेपर्यंत मध आणि पराग संकलन करतात. एकूणच यांचं आयुष्य फार प्रोग्रॅम्ड असतं. यांना कुठल्याही व्यवस्थापकाशिवाय हे स्वतःचं नेमून दिलेलं काम प्रामाणिकपणे करत असतात आणि याच्यावरच या वसाहतीची पूर्ण जबाबदारी असते. कोणत्या घरातून कोणता माशी जन्माला यावी हे सुद्धा ह्याच ठरवत असतात. राणी माशी एकाच स्वरूपाची अंडी घालते, परंतु त्या घराच्या आकारानुसार त्यातून नर, कामकरी माशी की राणी माशी जन्माला येणार हे ठरतं. आता पाहताय या माशीने डंख मारलेला आहे. हा डंख न तुटता त्या माशीला पण हातातनं वेगळं केलं, म्हणजे विष शरीरात न जाता ही माशी आपल्या शरीरापासून वेगळी झाली. आपण एकदा पुन्हा हा व्हिडिओ पाहतोय. अजून एकदा आपण जवळून निरीक्षण केलं आपल्या लक्षात येईल की कसं नांगीच्या विरुद्ध बाजूनी आपण नखाने जर ढकललं तर नांगी आपल्या शरीरातून बाहेर पडते. आता सगळ्या आठीच्या आठी फ्रेमना आपण पोळी बांधून झालेली आहे. आता या सगळ्या फ्रेम पोळीमध्ये पेटीमध्ये ठेवलेल्या आहेत. बरेचदा 4, 5 किंवा 6 फ्रेम जेव्हा असतात आणि 2 फ्रेम रिकामे असतात त्यावेळी या फ्रेमची रचना करताना थोडंसं लक्ष द्यावं लागतं. या संदर्भात आपण पुढे बोलूच, परंतु आता आपण ही पेटी जी बंद करण्यात येत आहे पाहतोय. हे सगळ्यात वरचं जे छपराचं कव्हर आहे हे लावलंय आणि या छपराला एक मोठं होल दिसतंय. या होलला आतल्या साईडने जाळी मारलेली असते, त्यामुळे त्यातून माशा बाहेर येऊ शकत नाही, परंतु पेटीमध्ये वारा खेळता राहतो आणि त्यामुळे पेटीतील तापमान मेंटेन होतं. आता सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे या माठातील माशांमध्ये राणी माशी शोधणं आणि ह्या माठातल्या माशांना त्यांच्या पोळ्यापर्यंत सोडणं, म्हणजे पेटीच्या दारात सोडणं. ते आपण पाहणार आहोत. फ्रेम बांधणं पर्यंत काम आपलं पूर्ण झालं आणि या माठाच्या तोंडावर पाण्यासारख्या उघळलेल्या माशा, मधुक्षत्रिक संजय पाटील या माशा अलगद आपल्या हातावर घेतात. माशांविषयी आपल्या मनात असलेली भीती ही जाळण्यासाठी आम्ही थोडंच हा प्रयोग आपल्या समोर केला. आता या माशा पेटीत सोडल्या. हळूहळू या सर्व माशा पेटीच्या दारात अशा पद्धतीने सोडल्या. त्यांची पोळी आतमध्ये असल्यामुळे या माशा पेटीमध्ये जात आहेत. परंतु आपण पुढे पाहिलंच की या माशा ज्या आहेत या राणीभोवती केंद्रित असतात. त्याच्यामुळे आपण या सगळ्या माशा पेटीत जरी सोडल्या तरी राणी माशी जर बाहेर असेल तर ह्या काही क्षणासाठी जरी पेटीत गेल्या तरी परत पहा
या माठ जो ठेवलेला आहे याच्यामध्ये कुठेतरी या राणी माशी आहे. त्यामुळे पेटीत गेलेल्या सगळ्या माशा परत त्या राणी माशीकडे येताना आपल्याला दिसतात. ही निसर्गाचा केलेली व्यवस्था आहे. प्रत्येक वसाहतीतली माशी ही आपल्या राणीला तिच्या गंधावरून ओळखत असते आणि त्या जो फेनोमेना गंध आहे त्याच्यामुळे त्या माशा परत राणीकडे येत आहेत. नरमाशी, कामकरी माशी हे दोन महत्वाचे घटक वसाहतीमधील आपण आता पाहिलेच आहे. आता आपण या एवढ्या 30-40 हजार माशांमधून एक राणी माशी शोधणार आहोत. राणी माशी शोधायची तर या सगळ्या जमलेल्या माशा हळूहळू पेटीत सोडायला हव्या. या माशा जसजशा पेटीत जातील तसतशी त्याच्यातून आपल्याला राणी माशी बाहेर येऊ शकेल. ही बघा, ही आहे राणी माशी. राणी माशी ही कामकरी माशांपेक्षा मोठी असते आणि जरी ही राणी संबोधली जात असली तरी ही त्यांची व्यवस्थापक नव्हे. तिचं काम आहे अंडी घालणं. या व्यतिरिक्त ती कोणतेही काम करत नाही. ही बघा, राणी माशीचे पंख दिसायला छोटे असले तरी कामकरी माशांपेक्षा मोठे असतात. ही राणी माशी दिवसाला 3000 अंडी देऊ शकते आणि या अंड्यांचं वजन तिच्या स्वतःच्या वजनाच्या 1.5 पट पर्यंत असतं. ती कामकरी माशांपेक्षा मोठी असते. तिचं आयुष्य देखील कामकरी माशांपेक्षा जास्त असतं. राणी माशीचं आयुष्यमान सुमारे 2 वर्षापर्यंत असू शकते आणि या काळात ती 1.5 लाखापेक्षा जास्त अंडी घालते. राणी माशीला ही अंडी घालण्याची जी ताकद आहे ती रॉयल जेलीमुळे येत असते. रॉयल जेली म्हणजे काय, ते कसं येतं याचा अभ्यास आपण पुढे करणारच आहोत. तर ही राणी माशी ह्या वसाहतीचा केंद्रबिंदू असते आणि या राणी माशीभोवती पूर्ण वसाहत फिरत असते. कोणतंही मॅनेजरियल काम करत नसताना देखील ही पूर्ण वसाहत स्वतःच्या वासामुळे, गंधामुळे बांधून ठेवत असते. अशी ही राणी माशी आता आपल्याला सापडली आहे. बघा, या आपल्याला समोरही ही राणी माशी फिरताना दिसते. ही राणी माशी इतर माशांपेक्षा थोडी मोठी आहे. राणी माशी महत्वाचा घटक असल्यामुळे या माशा तिला झाकून ठेवण्याचा प्रयत्न करतात आणि तिचं संरक्षण करतात. आपल्याला निरीक्षणपूर्वक पाहिल्यास ही मोठी राणी माशी आपल्या निश्चितच निदर्शनास येईल. एकदा काही राणी माशी पेटीत गेली की आपलं जवळजवळ काम संपल्यातच. कारण राणी माशी पेटीत गेले की या माशा फार लवकर पेटीमध्ये स्थिरावतात. आपल्या या पेटीची रचना यापूर्वी आपण पाहिलेलीच आहे. याच्यात असलेलं जे राणीद्वार आहे त्याची साईज 4 mm बाय 8 mm असते. याच्यातून ही राणी माशी बाहेर पडू शकत नाही आणि ही पेटीतल्या अंधारात राहून सतत अंडी घालत राहते. त्यामुळे या माशा सतत पेटीच्या बाहेर पडल्या तरी पुन्हा पेटीत येत असतात. तर ही राणी माशी आता पेटीत गेलेली आहे. आता उरलेल्या माशांना आपण पेटीत आतमध्ये जाण्याचा रस्ता त्याचा दाखवतोय. आता त्याची तशी विशेष गरज आहे असं काही नाही. माशा आपोआपच त्या राणी माशीकडे जाण्याचा रस्ता शोधून जाऊ शकतात. पण एक मनपाळ यामुळे आपण या माशा जास्त काळ पेटीच्या बाहेर राहू नये याची काळजी घेतो आणि थोडंसं ऊनही वाढत चाललंय. त्यामुळे जेवढ्या लवकर ही वसाहत स्थिर होईल तेवढं आपल्या दृष्टीने सोयीचं आहे. आपण थोडंसं जवळूनही या माशांचं निरीक्षण करूया. या माशांच्या हालचाली आता स्थिरावत चालल्यात. वेगाने घोंगावणाऱ्या माशा आता पेटीवरती पूर्ण बसल्यात आणि त्या हळूहळू राणी माशीच्या शोधाने आतमध्ये जात आहेत. काही वेळाने आपल्या असं लक्षात येईल की या सगळ्या माशा स्वतःहून पेटीत गेलेल्या आहेत. माशी निश्चितच पेटीत गेलेली आहे कारण या माशा स्तंभ झाल्या, स्थिर झाल्या. याच्यावरून आपल्याला ते दिसून येईल. आता लवकरच
आपल्याला दिसून येईल या माशा पेटीमध्ये पूर्णपणे स्थिरावल्या. मधला काही भाग आपण गाळला, पण आता पाहताय की सगळ्या माशा पेटीमध्ये गेल्या. आता संरक्षणातल्या ज्या माशा आहेत तेवढ्याच बाहेर आहेत. पण आता फार काळ वसाहत अशी उघड्यावर ठेवून चालणार नाही. या माशांना राणी गेट बसवणं आवश्यक आहे. आता आपण या पेटीला राणीद्वार लावणार आहोत. मी मगाशी सांगितलं तसं याची जी छिद्र आहेत ती 4 mm बाय 8 mm अशा मापाची असतात. त्याच्यातून राणी माशी बाहेर येऊ शकणार नाही, पण इतर माशा बाहेर ये जा करू शकतील आणि या पेटीमध्ये मध, परागकण हे साठवतील. या अशा पद्धतीने थोडा वेळ गेट ठेवलेला आहे, परंतु हे गेट आपण लवकरच पूर्ण बंद करणार आहोत. असं पूर्ण गेट बंद केल्यानंतर वसाहत पेटीमध्ये स्थिर होईल आणि मग संध्याकाळ झाल्यानंतर सूर्यास्तानंतर आपण ही पेटी आपल्याला हवं त्या ठिकाणी, म्हणजे या ठिकाणापासून 200-400 किलोमीटर अंतरावर सुद्धा नेऊ शकतो. कारण आता माशा बाहेर आहेत, त्या सगळ्या माशा पेटीत रात्री येतील. त्यानंतर आपण ही पेटी हलवणार आहोत. तोवर ही जिथे आपण वसाहत पकडली त्याच ठिकाणी पेटी आपण बंद करून राणी गेट लावून ठेवणार आहोत. राणी गेट लावण्यात आलंय. वसाहत पकडण्याचं प्रात्यक्षिक पूर्ण झालं. आपल्याही आता लक्षात आलं असेल की वसाहत कशी पकडावी.